काही ठिकाणी आपण जातो कारण तिथे सुंदर व्ह्यू आहे. पण काही ठिकाणी निसर्ग अचानक असा रंग बदलतो की काही मिनिटांपूर्वी आपण जे पाहिलं होतं तेच दृश्य पुढच्या क्षणी ओळखूही येत नाही. आज आम्ही मुंबईहून निघालो एका अशा घाटाच्या शोधात जिथून एकाच नजरेत कोकण, अंधरबन, ताम्हिणी घाट, देवकुंड आणि सह्याद्रीच्या असंख्य दऱ्या दिसतात. पण आम्हाला तेव्हा माहीत नव्हतं की या ट्रिपमध्ये डेस्टिनेशनपेक्षा वेदर मोठं सरप्राईज देणार आहे. हा आहे सावळ्या घाट. घरून निघालो आणि मॅपवर टाकलं आजचं डेस्टिनेशन आणि पोहोचलो मित्राला पिक करायला. आज अक्षयची गाडीने नेते, आज माझ्या गाडीने चाललोय आणि अक्षय स्टूल घेतोय त्याच्या गाडीमधलं. आणि तयारी बघा, एकदम कॅम्पिंगसाठी तयार. हा आहे अक्षय आणि हा सुद्धा कॉन्टेंट क्रिएटर आहे. आज त्याची थार रॉक्स न नेता आम्ही निघालोय माझ्या कारने, या XUV 300ने. कार छोटी असली तरी आजचा प्लॅन मोठा होता. आणि प्रत्येक प्रवासाच्या आधीची मॅन्डेटरी गोष्ट, गणपती बाप्पा मोरया. आज लोणावळ्याला एक्सप्रेसवेने न जाता आम्ही घेतला जुना मुंबई पुणे हायवे आणि कित्येक दिवसांनी खोपोली घाटातल्या ट्विस्ट आणि टर्न्सची मजा घेत होतो. आणि हा रस्ता दिसला की कॉलेजच्या दिवसांची एकदम आठवण होते. तेव्हा तर घरी काहीतरी वेगळंच कारण सांगायचं, बाईक घ्यायची आणि या घाटांच्या वळणांवर फिरायला यायचं. तुम्ही पण केलं आहे का असं? असेल तर तुमच्या आठवणी कॉमेंटमध्ये सांगाच. सकाळपासून गायब झालेला पाऊस अखेर घाटात लागल्या जोरदार आमचं स्वागत करायला आला. आणि खरं सांगायचं तर पाऊस आला आणि या रूटचा पूर्ण फीलच बदलला. नवीन लोकांना चुकवणाऱ्या या अजब गजब टनच्या पुढे हा राईटला असलेला पॉइंट माहित आहे का? सिद्धेश हेमंत. इथून जॉईन झाला आणखी एक मेंबर. आता 3 मित्र, 3 कॅमेराज म्हणजेच 3 अँगल आणि डेस्टिनेशन एक. लोणावळ्यातून पुढे आंबे व्हॅलीच्या दिशेने जाताना निसर्गाने पुन्हा एक वेगळाच फिल्टर लावला. दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही आता लोणावळ्याच्या घाटामध्ये लँड पॉइंट जवळ पोहोचलोय. भाई धुकं बघा केवढं आहे सगळीकडे. अंदाजे 20-30 मीटरच्या विजिबिलिटीमध्ये धुक्यात हरवत पुढे वाट काढत लोणावळ्याकडून या आंबी व्हॅलीकडे जाणाऱ्या घनदाट नयनरम्य रस्त्याची मजा घेत. आणि आता इथे आपल्या बरोबर हेमंत पण जॉईन झालाय. हा लोणावळ्याला राहतो, सो खूप भारी ठिकाणी राहतो. आणि इथे वाटेत आपण उरईगडच्या पायथ्याशी थांबलो आहोत. हा अक्षय जो लास्ट टाइम मध्ये पण होता. सो असं आम्ही 3 जण निघालोय. इथे वाटेत वडे घेतोय, वडापाव खाऊ. चल आज ब्लॉक करायचा प्लॅन नव्हता. थोडं काढून ठेवायचं भाई. कॉन्टेंट इज इम्पॉर्टंट. ऍक्च्युली नॉर्मल व्हिडिओ चालत नाहीयेत ब्लॉग वाले, म्हणून म्हटलं थोडं व्हॉइस ओव्हर वगैरे वाला आपण करूया. सो ट्राय करणार आहे काहीतरी वेगळा, बघूया. सबस्क्राईब करा. मस्त धुक्यात हरवलेल्या कुराईगड किल्ल्याच्या पायथ्याशी गरमागरम वडापावचा आस्वाद घेतला. आहा हा. कॉन्टेंट भाऊ भैया. आंबी व्हॅलीच्या आधी उजवीकडे ताम्हिणी घाटाकडे वळून या नवरा नवरी पिनाकलच्या कडेने जात भाताची शेती, ओढे, ब्रिजेस, कधी खराब तर कधी मक्खन रस्ते, असे वेगवेगळे अनुभव घेत या संपूर्ण रूटमध्ये एक गोष्ट कॉन्स्टंट होती, आपल्या सह्याद्रीची ब्युटी. ही नजारा है. आणि शेवटी आम्ही पोचलो अंधरबन ट्रेकिंग पॉइंटवर. आणि इथून आपल्या ॲक्च्युअल डेस्टिनेशनला फक्त साधारण 2 किलोमीटरचंच अंतर.
गाडी थांबवली, ड्रोन उडवला आणि एकदा वरून हा परिसर पाहिला तेव्हा पुन्हा जाणवलं आपण किती मोठ्या लँडस्केपमध्ये शिरलोय. ड्रोन पॅक केला आणि पुढे निघालो सावळ्या घाटाच्या पार्किंग पॉईंटकडे. सावळ्या घाटाला मुंबईवरून लोणावळा मार्गे येता येतं. सुमारे 4 तासाचा हा रस्ता आणि जर पुण्यावरून येत आहे तर अवघ्या 2 तासात ताम्हिणी घाटामार्गे तुम्ही सावळ्या घाटात पोहोचू शकता. आणि कोकणातून माणगाव, निजामपूर मार्गे या ताम्हिणी घाटातून पण या सावळ्या घाटाला पोहोचता येतं. मुंबईवरून येत असाल तर स्वतःची गाडी असणं अनिवार्य, पण पुण्याकडून ताम्हिणी घाटामार्गे कोकणात जाणाऱ्या कोणत्या STमध्ये बसा, या हॉटेल जय मल्हारला उतरा. याचं एक्झॅक्ट लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे आणि तिथून 1-1.25 किलोमीटरचा वॉक करून तुम्ही या पार्किंग पॉईंटपर्यंत पोहोचू शकता. अरे काय बावले, आपण चेअर लावणार होतो, ते मॅगी बनवणार आहेत. शुक्रवारी आलोय आम्ही जनरली वीकडेजला फिरतो कारण गर्दी नको म्हणून. गर्दी भाई तुफान. तू पण पार्किंगला जागा नाही, ते पार्किंगला 50 एक बाईक दिसल्या तिथे. 100 बाईक आहेत. भाई बेकार. बस आली आहे, बस. वीकडेज मध्ये येते पण वीकेंडला चुकीने पण येऊ नका. जत्रा आहे वाटतं. ₹50 पर पर्सन, तिघांचे 150. 50x3 म्हणजे 2 जणांचे गुल झालेले आहेत पैसे. झालं पोरं भजीपाव खातील आता. रात्री पार्टी आहे पोरांची. इथून ट्रेकची सुरुवात होते. हा लास्ट पार्किंग पॉईंट आहे. याच्यात थोडंच आधी जी एंट्री फी होती ती घेतली. इथे आपण गाड्या पार्क करू शकतो आणि इथून सावळ्या घाटाकडे. इथे खाण्याची आणि राहण्याची पण सोय आहे. पूर्ण उताराला गाडी आहे म्हणून सेफ साईड दगड ठेवली आणि असा काहीसा सेटअप आहे आपला. 2 चेअर घेतले. ते आणखी एक आहे ना, तुझी पण आहे ना? माझ्या बॅग मध्ये. अच्छा आहे, जरा भारीवाली दिसते. स्ट्रेचिंग इम्पॉर्टंट आहे ट्रेकिंगच्या. आणि रेग्युलर ट्रेकिंग करावी लागते, नाही तर मग असं बसावं लागतं. आता 30 पार झाल्यामुळे वय झालंय आमचं. ये नाही बोलणार. हा सावळ्या घाटाचा ट्रेक थोडा अजब गजब आहे कारण जाताना उतरावं लागतं आणि येताना तितकाच चढ. पण रूटच्या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे, इथे जागोजागी असे डिरेक्शनचे साईनबोर्ड लावले आहेत, त्यामुळे वाट चुकणं अशक्यच. सर्वात पहिले लागतो हा कुंडलिका व्ह्यू पॉईंट. इथून समोर दिसतो अंदरबनचा ट्रेल रूट, तर डावीकडे कुंडलिका व्हॅली. ही व्हॅली म्हणजे सह्याद्रीच्या पाण्याच्या प्रवाहाने आणि काळाने तयार केलेली खोल दरी. आणि याच कुंडलिका नदीचं पुढचं रूप कोलाडच्या राफ्टिंगसाठी ओळखलं जातं. मित्रांची साथ आणि हा नजारा कायच हवं ना आयुष्यात. अजून आपला फायनल टार्गेट आहे आपल्याला इथे जायचं. देवकुंड या व्हॅलीच्या पुढे मागून जातो. या 2 व्हॅलींच्या पुढे देवकुंड फॉल. हा जो एक पॅच आहे खूपच घसरड आहे आणि त्याच्यानंतर इथे रेलिंग वगैरे लावलेले आहेत आणि याच्या मागे हा छान वॉटरफॉल दिसतो. या ट्रेकचा त्रास एकच आहे, इतकं उतरायचं आहे आपल्याला आणि जाताना तर काही नाही वाटत आहे, उतरायचं आहे. येताना पूर्ण चढ आहे त्यामुळे भाई हवा टाईट होणार. जी झाली पण आहे, येणारी लोक आम्हाला दिसतात अशी कंटाळलेली कारण येताना पूर्ण चढ आहे. आमच्या या जर्नीचा अनदर पार्ट म्हणजे वेगळी साईड तुम्हाला बघायची असेल तर याच्या यूट्यूब चॅनलवर जा. तुझं नाव काय यूट्यूब चॅनलचं? रोवर्स ट्रेल. रोवर्स ट्रेल. प्रमोशन केलं आपण 50-50 शेअर करू. तुझे 50 इकडे, माझे 50 तुला. जेवढे पण रिस्की पॅचेस होते सगळीकडे रेलिंग लावली आहे, त्यामुळे आता हा ट्रेक बऱ्यापैकी सेफ झाला आहे. इझी टू मॉडरेटच म्हणू शकतो याला. मला इथे कळालं हे जे शूज आहेत याचे आणि याचे कोणत्या ब्रँडचे आहेत? CTR आणि यांच्या मते खूपच चांगले आहेत सह्याद्रीसाठी. फ्री प्रमोशन करतोय आम्ही कारण चांगले आहेत. चांगल्या प्रोडक्टचं आम्ही फ्रीमध्ये पण करू. पैसे पाठवून द्या.
इथे पाण्याचं टाकं पण आहे आणि हे रेलिंग जिथून आता आपण आलो. या शूजची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावर जाऊन खरेदी करू शकता. सध्या ऑफर पण चालू आहे, त्यामुळे 1000च्या आसपास हे मिळतात. आणि इथे तर पूर्ण प्रॉपर पायऱ्या आहेत, जिने. इथे या जुन्या पायऱ्या पण होत्या आणि त्याच्या अगेन्स्ट आता बनवलेले जिने. आम्ही आल्यापासून पाऊस थांबलाय, अदरवाईज जेव्हा पाऊस पडत असेल इथून फुल धो पाणी. या सेक्शनला पाण्याचा प्रेशर बाई खतरनाक असणार आणि हे सगळं वाहून गेलेलं दिसतंय त्या पाण्याच्या प्रवाहामुळे. सगळा गाळ इकडचा निघून गेला. आणि फायनली इतक्या चढ नंतर इथे हा वॉटरफॉल आणि इथे हा देवकुंड. आणि हा आहे सावळ्या घाट. आपण ज्या कड्यावर उभे आहोत तो फक्त एक व्ह्यू पॉईंट नाही, ही जुनी घाटवाट, कोकण आणि घाटमाथा यांना जोडणाऱ्या जुन्या मार्गांच्या लँडस्केपचा हा भाग आहे. आणि म्हणूनच या वाटेला फक्त ट्रेक म्हणून पाहणं मला थोडं अपूर्ण वाटतं. समोरच्या दिशेने पाहिलं की खाली भिरा डॅमचा विशाल जलसाठा आणि त्याच्या पुढे कोकणाचा प्रदेश. या लँडस्केपमध्येच देवकुंड वॉटरफॉलचा परिसर आहे. देवकुंड हा कुंडलिका नदीच्या उगमाशी जोडलेला, इकडे नजर वळवली की प्लस व्हॅलीचा ड्रॅमॅटिक लँडस्केप आणि बाजूचा हा रिंग वॉटरफॉल. पावसाळ्यात या संपूर्ण दऱ्यांवर छोटे छोटे सीझनल वॉटरफॉल्स तयार होतात. काही दिसतात, काही धुक्यात लपतात आणि काही फक्त पावसाच्या जोरात जन्माला येतात. म्हणूनच हा व्ह्यू एका फोटोमध्ये कॅप्चर करणं जवळपास अशक्य आहे. आणि या सगळ्याच्या मध्ये आपण उभे आहोत सावळ्या घाटाच्या या कड्यावर. या ड्रॅमॅटिक लँडस्केपमुळे इथे काही मूवीजचे पण शूट झाले आहेत. आमच्या अक्षय बाळाने जेम्स आणली. इथे बसून आम्ही जेम्स खातो. जेम्स इम्पॉर्टंट नाही, व्ह्यू इम्पॉर्टंट. हे मस्त बसून व्ह्यू एन्जॉय करतोय. आणि आता आम्ही आमच्या कॅम्पिंग इक्विपमेंटचा सगळ्यात योग्य उपयोग केला. समोरचा हा अफाट नजारा अनुभवणं म्हणजे एक वेगळीच पर्वणी. पाऊस येतोय आमच्याकडे, इतका वेळ ऊन वगैरे सगळं पडलेलं, छान वेळ मिळाला आम्हाला. मस्त ड्रोन शॉट वगैरे घेता आले. सगळं मन सोक्त. म्हणजे यांनी उडवला, मी उडवला. माझ्या ड्रोनचा एरर एक आलाय, त्यामुळे मला ड्रोन आणता नाही आलाय. जे पण अक्षयचा ड्रोन होता म्हणून वाचलोय आम्ही. आणि बॅकअप हे मस्त शॉट घेऊन झालेत. फिलिंग आहे बाई, फिलिंग आहे. काय व्ह्यू आहे यार समोर. काय जाऊ. इथे पोरांना भलताच विश्वास आहे छत्रीवर. छत्रीमध्ये अटकली भाई, उडून घेऊन जाईल आपल्याला. इतका क्रेझी पाऊस आहे ना. आता थोडी हवा कमी झाली आहे. बेकार आहे, इतका जोरात आलेली तू जाऊ असं झालेलं. क्रेझी पाऊस आलेला. पाऊस यायच्या आधी इथे आजूबाजूला 100 वॉटरफॉल असतील. पाऊस पडल्यानंतर भाई हजारो का लाखो वॉटरफॉल. इथेही बघा नुसते वॉटरफॉल, छोटे छोटे. खूपच करेल. आधी जे काही वॉटरफॉल्स दिसत होते त्यांची संख्या आमच्या डोळ्यांसमोर वाढत गेली. 1, 2, 10, 100 आणि शेवटी कुठे बघायचं हे समजेनासं झालं. प्रत्येक दरीतून, प्रत्येक कड्यावरून पाण्याच्या नवीन धारा खाली येत होत्या. आणि तेव्हा जुरासिक पार्क ही तुलना अचानक समजली. बहुधा या जागेला जुरासिक पार्क यासाठीच बोलतात, कारण हा लँडस्केप स्थिर नाही, तो सतत बदलतो. धुकं आलं तर एक रूप, पाऊस आला तर दुसरं, आणि पाऊस जोरात आला तर सह्याद्री अक्षरशः जिवंत होतो. क्राऊड बघा, क्राऊड. एवढी गर्दी आहे. 4:30 वाजून गेलेत आणि आता मी रिटर्नची जर्नी चालू करतोय. 1:30-2च्या आसपास आम्ही इथे पोहोचलेलो. इथपासून 4:30.
2-2.5 तास बसलो इथे. काही फुल फील घेतला. फक्त एकच प्रॉब्लेम होता, क्राऊड खूप आहे आणि चुकीचा क्राऊड आहे. म्हणजे आरडाओरडा, काही सिगरेट वगैरे पण फुकत होते, काही गाणी लावून पण होते. सो त्यामुळे ती मजा नाही मिळाली. ठीक आहे, होतं. ॲक्च्युली हा स्पॉट खूपच टुरिस्टिक झाला आहे त्यामुळे. आणि फुल एन्जॉय करून आता निघालो आहे आम्ही आपल्या रिटर्न जर्नीसाठी. आम्ही मॅगी वगैरे बनवण्यासाठी, कॅम्पिंगसाठी स्टोव वगैरे सगळं आणलेलं. सध्या तरी हा प्लॅनिंग आहे की वरती जाऊन बनवूया. माहीत नाही आता आम्ही बनवू की नाही, बट चलो. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर कडक होता. हा वॉटरफॉल, देवकुंड वॉटरफॉल, भाई ऑसम. पहिले ऊन मिळालेलं, मग पाऊस आला, क्रेझी पाऊस आला, त्यानंतर थोडा लाईट पडत होता आणि जे बदलणारं वेगवेगळं मल्टिपल वेदर होतं. धुक्यामध्ये होतो पूर्ण आम्ही. सो बाय एक्सपिरियन्स टॉप नॉच. जाताना जो उतार तो आता चढ झाला होता. हा चढ फिजिकलीपेक्षा मेंटली जास्त थकवणारा वाटतो. आज पण आपल्याबरोबर एक ट्रेकर आहे, जो छत्रीवाला ट्रेकर. पण आज त्याने मॅचिंग केलंय. Aesthetics important आहे. पतलून बघा, घाम बघा मला. जस्ट मागे वळून बघितलं भाई, वातावरण क्लिअर झालेलं आणि बघा फुल असा काचेचा फील येतो आम्हाला. ग्लास आणि फुल ट्रान्सपरंट. म्हणजे मला नाही माहीत कॅमेऱ्याला तेवढं जस्टिस देता येते का या गोष्टीला. क्रेझी. काही वेळाने मागे वळून पाहिलं आणि वाटलं आपण काही तासांपूर्वी इथेच कुठेतरी उभे होतो. आता तोच डोंगर धुक्यात गायब झाला होता. सह्याद्री कदाचित यासाठीच स्पेशल आहे, जो तुम्हाला सगळं एकदम दाखवत नाही. थोडं दाखवतो, थोडं लपवतो आणि मग पुन्हा येण्यासाठी रिझन देतो. वो ट्रेक ही आला. जो शाम को खत्म ना होय. ऑलमोस्ट 5:30 वाजता आमचा ट्रेक संपला आहे, म्हणजे संपत आला आहे. आणि चला आता बरंच काही आम्ही आणलेलं, स्टोव आणलेला, मॅगी बनवणार होतो. आमचे अरमान तर खूपच जास्त काही होते. गोष्टी नेक्स्ट टाइम साठी ठेवायच्या. देयर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. यो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. कॉमेंट करा. आणि या भाईच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. Yes. याची लिंक मला पण सबस्क्राईब करा हा, प्लीज. आमच्या तिघांच्या चॅनलची इन्स्टा आणि युट्यूबची. याचा युट्यूब नाहीये. आहे हा? सगळं अरे, भाई. मी फॉलो नाही करत तुला. भाई कमेंट करतो तुझ्या ह्याच्यावर. सो तिघांच्या युट्यूब, इन्स्टा, फेसबुक जे पण Facebook, काय तुम्हाला लिंक LinkedIn. डिस्क्रिप्शन मध्ये. डिस्क्रिप्शन. हा भाई, हा बिझनेसमॅन आहे भाई मोठा. आणि तो- आपला गुगल वर पण हे करा. जीमेल. माझा आहे ट्रॅव्हल विथ सीड. जाऊन रेटिंग द्या. सो चलो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच काहीतरी भन्नाट, अशाच क्रेझी माणसांबरोबर. चलो.